पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची AI आणि डीप टेक स्टार्टअपच्या सीईओंसोबत गोलमेज बैठक. शेती, पर्यावरण संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये AIचा वापर करण्याच्या क्षमतेवर चर्चा. AI शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद. AI इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान भारत अमेरिका पॅक्स सिलिका घोषणापत्रावर स्वाक्षरी. महत्त्वाची खनिजं आणि सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रासाठी मोठं पाऊल. सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि चिप डिझाईनसाठी भारत अमेरिका पॅक्स सिलिका घोषणापत्र ही गुरुकिल्ली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव. AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत कृषी क्षेत्रात AI या विषयावरच्या चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा आराखडा मांडत राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची दिली माहिती. AIचा वापर केवळ प्रदर्शनं आणि चर्चेपुरता मर्यादित न राहता मोठ्या संख्येनं लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. भारताला 16 वर्षांनंतर IONSचं अध्यक्षपद 2026 ते 28 या काळात भारत IONS मंचाचं करणार नेतृत्व. सामायिक सागरी आव्हानं आणि सुरक्षा याविषयी होणार मंथन. भारत अमेरिका अंतरिम व्यापार करार. ब्रिटन ओमानसोबतचा मुक्त व्यापार करार एप्रिलमध्ये तर न्यूझीलंडसोबतचा व्यापार करार सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता. पियुष गोयल. AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर भाजपाचा घणाघात. भारताचा अपमान करून विकासात अडथळा आणणं ही काँग्रेसची मानसिकता असल्याची भाजपाची टीका. राज्यसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून महायुतीचे 6 उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यानं भाजपा बंडखोर नारायण चौधरी भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन. आणि भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी केलेल्या भाजपाच्या नगरसेवकांवर कारवाई करणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या.